आपल्या सोबत आता भास्कर जाधव आहेत, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आहेत. साहेब, तुम्ही ऐकलं असेल भैयाजी जोशींचं वक्तव्य. नुसतंच ऐकलं नाही भैयाजी जोशींचं, भैयाजी म्हणजे सुरेश जोशींचं वक्तव्य. नुसतंच ऐकलं नाही तर ते सभागृहामध्ये मी माननीय मुख्यमंत्र्यांना ते विचारलं की अशा अशा पद्धतीनं तुमचे एक नेते म्हणजे तुमच्या संघाचे नेते अशा अशा पद्धतीचं वक्तव्य केलं, त्या संदर्भामध्ये सरकार म्हणून मुख्यमंत्री म्हणून तुमची भूमिका काय आहे? तुमच्या नेत्यांना पाठिंबा आहे की महाराष्ट्राला पाठिंबा आहे की मराठी माणसाला पाठिंबा आहे ते स्पष्ट करा. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मुंबई ही महाराष्ट्राची आहे, मुंबई ही मराठी माणसाची आहे. पण त्याच्यातून एक थोडंसं अंग बाजूला काढून घेतलं. भैया जोशी काय बोलले तेवढं मला माहीत नाही, परंतु त्यांच्याकडून आम्ही हे वदवून घेतलं की भैया जोशी काय म्हणत असले तरी मुंबई महाराष्ट्राची आहे, मराठी माणसाची आहे. पण भैयाजी जोशी म्हणाले की ज्या ज्या भागामध्ये जी लोक राहतात, अधिक संख्येने लोक राहतात, जसं गिरगावात मराठी लोक जास्त राहतात, जसे की घाटकोपरमध्ये गुजराती लोक जास्त राहतात, त्या अँगलनी ते म्हणाले की मराठी आलंच पाहिजे असं काय. त्यांचे अँगल बरेच असतात. निवडणूक हा सगळ्यात मोठा त्यांचा अँगल आहे. काही करा आणि वेगवेगळ्या प्रकारे निवडणुकीच्या पूर्वी बटेंगे तो कटेंगे असं म्हणाले होते. तशाच पद्धतीनं ही मुंबई हर एक जात में, जात पात में, पक्ष में, पंथ में, धर्म में ये बांटने का उनका ये स्टेटमेंट है, तो उसमें भी एक बड़ी साजिश है. ह्याच्यामध्ये मोठी मराठीतच बोलतो मी, ह्याच्यामध्ये खूप मोठी एक षडयंत्र आहे ह्या बोलण्याच्या मागे. एवढं सोपं नाहीये. म्हणजे घाटकोपरचे गुजराती आहेत त्यांनी गुजरात्यांच्या मागे उभे राहा, मराठी आहेत त्यांनी मराठींच्या मागे उभे राहा, मुस्लिम आहेत त्यांनी मुस्लिमांच्या मागे उभे राहा आणि ह्या सगळ्यांनी आपसामध्ये भांडा आणि आम्हाला सत्ता द्या असा तो डाव आहे. पण तुम्ही आता हुतात्मा चौकात गेला होता, त्याचा काय अर्थ आहे? कारण ते तिकडे बोलले, तुम्ही स्टेटमेंट केलं, विधान भवनात झालं. त्याचा अर्थ हाच आहे ना. हुतात्मा चौक आहे कुठे? मुंबईमध्ये आहे. तो हुतात्मा चौक का बांधला गेलाय? तर ही मुंबई मिळवण्याकरता 106 जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यांना जाऊन नतमस्तक केलं पाहिजे, त्यांच्यासमोर नतमस्तक झालं पाहिजे, त्यांच्यासमोर शपथ घेतली पाहिजे की 106 जणांनी तुम्ही आपले प्राणांची आहुती देऊन ही मुंबई मिळवलेली आहात, आम्ही ही मुंबई सहजासहजी जाऊ देणार नाही, अशा पद्धतीचं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तिथे शपथ घेतली. शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही ऐकलं असेल की ज्या पद्धतीची मारहाण संतोष देशमुखांना झाली होती, तशीच मारहाण बीड जिल्ह्यामध्ये सुरेश धस यांच्या कार्यकर्त्याने एका व्यक्तीला केली आहे आणि ती सुद्धा अमानुष आहे. त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. मला माहित नाही हा विषय, मला माहित नाही विषय. तर ज्या पद्धतीनं मराठी भाषेवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप केलेला आहे भास्कर जाधव यांनी, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही मराठीचा मुद्दा सोडणार नाही. कॅमेरामन किरणसह अभिजित, मुंबईत.